नमस्ते मित्रांनो, आरोग्य विभागाची सर्व पदांच्या परीक्षा 28 फेब्रुवारी रविवारी झालेल्या आहेत। ही परीक्षा होण्या अगोदर सुद्धा गोंधळ निर्माण झालेला होता आणि ही परीक्षा होऊन सुद्धा गोंधळ निर्माण झालेला आहे। कारण अनेक ठिकाणी या परीक्षेसंदर्भात गैरप्रकार आणि गोंधळ झाल्याचे आपल्याला YouTube वरती व्हिडिओ पाहून समजले असेल। तसेच G24 तास यांनी सुद्धा ही बातमी दाखवली होती की गैरप्रकार कुठे कुठे झाले आणि परीक्षेमध्ये काय काय डमी विद्यार्थी सुद्धा बसले होते याची सुद्धा त्यांनी व्हिडिओ दाखवलेले आहेत। आणि आज वर्तमानपत्रामध्ये सुद्धा याची बातमी आलेली आहे, ती सविस्तर आपण पाहूया। आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार। अहमदनगर येथील परीक्षा खोलीत एका बाकावर किमान 8 ते 10 परीक्षार्थी एकत्रित पेपर सोडवत असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या छायाचित्रात दिसत आहे। पाठीमागच्या बाकावरही तशीच बैठक व्यवस्था असल्याचे छायाचित्रात दिसत आहे। अनेक केंद्रांवर बैठक क्रमांक नसल्याने कोणी कुठेही बसा असा प्रकार होता। तर दापोली येथील परीक्षा केंद्रावर उमेदवार सकाळी 10 वाजता पोहोचले, मात्र केंद्रच बंद होते। पहा, काय ठिकाणी तर केंद्रच उघडलेले नव्हते 10 नंतर सुद्धा। परीक्षेच्या केंद्रापर्यंत केंद्रच उघडले नसल्याने तक्रारी राज्यातील अनेक केंद्रांवरूनच आल्या आहेत। सरळ सेवा भरती असताना केंद्रावर पोलीस संरक्षण नव्हते, तर नाशिक येथील परीक्षा केंद्राबाहेर 1 तास ताटकळत उभे राहावे लागल्याने उशिरा पेपर सुरू झाले। औरंगाबाद मधील काही केंद्रावर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याचा आरोप तर आहे, तर काही केंद्रावर गैरप्रकार झाल्याने उमेदवारांनी गोंधळ घातला, पोलिसांना पाचारण करावे लागले। पहा, आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की किती गोंधळ निर्माण झाला होता। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी होती, त्यामुळे बाहेरून आलेल्या उमेदवारांचे हाल झाले। नागपूरमध्ये खानावळीपासून सारेच काही बंद असल्यामुळे उमेदवारांची उपासमार झाली। 500 ते 700 किलोमीटरचा प्रवास करून आलेले अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या बाहेर सकाळी मिळेल तेथे अंग टाकलेल्या अवस्थेत दिसले होते। म्हणजे ज्यांचे 500 ते 600 किलोमीटर अंतरावर जे परीक्षा केंद्र होते ते विद्यार्थी अगोदरच 1 ते 2 दिवस जाऊन तिथेच राहिले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे फार म्हणजेच त्यांना खूप त्रास झालेला आहे। आणि त्यातच परत परीक्षेमध्ये डमी विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण आणि काय गोंधळ झालेला ते सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे आपल्याला या बाबतीत या परीक्षेबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।